Next concept is concept of activation of energy. जसं पूर्वी पण आपण चर्चा केलेलीच आहे, एखादी रिॲक्शन घडवायची असेल तर एन्झाईम नसताना काय होईल आणि एन्झाईम असताना काय होईल. आपण पूर्वी सांगितलंय, आपण फूड घेतलं, डायजेशन एन्झाईम नसते तर ते करण्यासाठी आपल्याला 30 वर्ष एवढा कालावधी लागला असता. पण एन्झाईम असल्यामुळं आपण पटकन डायजेशन करतो. म्हणजे एन्झाईम मुळे एवढा फरक पडला. क्विक रिॲक्शन होणं, रिॲक्शनचा रेट स्पीडअप घेणं हे काम आहे. इट स्पीड अप द रेट ऑफ रिॲक्शन. आता ऍक्टिव्हेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय, इथं एक ग्राफ आपण प्लॉट करू. या ग्राफवर MCQ विचारले जातात. इथं एक प्रॉडक्ट बनलाय, इथं सबस्ट्रेट आहे. एखाद्या सबस्ट्रेट पासून एखादा प्रॉडक्ट बनवण्यासाठी एखाद्या सबस्ट्रेट पासून एखादा प्रॉडक्ट बनवायचा असेल, त्याच्यासाठी एवढी जी एनर्जी लागते, ही एनर्जी म्हणजे ऍक्टिव्हेशन ऑफ एनर्जी. ऍक्टिव्हेशन ऑफ एनर्जी म्हणजे एक रिॲक्शन आहे. समजा सुक्रोज नावाची शुगर आहे, त्या सुक्रोज नावाच्या शुगरचं ब्रेकडाऊन ग्लुकोज आणि फ्रक्टोज मध्ये व्हायचं असेल तर त्याच्यासाठी एवढी एनर्जी लागते, एवढी एनर्जी लागते. परंतु एन्झाईमचा वापर न करता इन absence of energy, this is the activation of energy. एन्झाईमचा न वापर करता एवढी एनर्जी लागणार आहे. जसं एक एक्झाम्पल आणखी आहे, H2O2 याचं ब्रेकडाऊन H2O + O2 मध्ये करण्यासाठी एन्झाईम नाही वापरले तर 18,000 कॅलरीज एवढी एनर्जी लागते. 18,000 कॅलरी एवढी एनर्जी लागते. पण त्याच ठिकाणी जर एन्झाईम आपण वापरलं तर काय होईल. जर एन्झाईम वापरलं तर हीच रिॲक्शन कशी होते बघा. जेवढी एनर्जी इथं लागली तेवढी लागते का. दिस इज द ऍक्टिव्हेशन ऑफ एनर्जी बाय यूजिंग एन्झाईम. एन्झाईमचा वापर केल्यानंतर एनर्जी तेवढी लागली का. जसं हे एक्झाम्पल घेतलं आपण H2O हेच घेतलं एक्झाम्पल. इथं काय लागलेली आहे, समजा 18,000 कॅलरी एनर्जी लागली आहे एन्झाईम न वापरता. पण एन्झाईमचा वापर जर केला तर एनर्जी कमी लागलेली आहे. दॅट इज द लोअरिंग ऑफ ऍक्टिव्हेशन ऑफ एनर्जी.
एनर्जी कमी लागलेली आहे. लोअरिंग ऑफ ॲक्टिवेशन ऑफ एनर्जी ड्यू टू यूज ऑफ एन्झाईम्स. हीच एनर्जी, आता ही रिॲक्शन कॅटॅलेज वापरलं, हे एन्झाईम तिथं वापरलं तर या ठिकाणी फक्त 5500 कॅलरी एवढी एनर्जी लागली. 5500 कॅलरी एवढी लागली एन्झाईमचा वापर करून. न एन्झाईम वापरता 18000 कॅलरी लागले हे कन्व्हर्जन करायला, आणि एन्झाईमचा वापर केला तर फक्त 5500 कॅलरीमध्ये हे काम झालेलं आहे. सो एन्झाईम lowers the activation of energy. This is our final conclusion. आणि ही मधली जी स्टेज आहे याला आपण ट्रान्झिशन स्टेट म्हणू. याला आपण ट्रान्झिशन स्टेट म्हणू. या ग्राफवरून आपण हेच सांगू शकतो, एन्झाईमचा वापर केला नाही तर त्या रॉ मटेरियल पासून प्रॉडक्ट बनवायला भरपूर एनर्जी लागते, आणि तिथंच एन्झाईमचा वापर केला तर कमी एनर्जीमध्ये हे काम होतं. दॅट इज द लोअरिंग ऑफ ॲक्टिवेशन ऑफ एनर्जी. यालाच आपण लोअरिंग ऑफ ॲक्टिवेशन ऑफ एनर्जी म्हणतो. लोअरिंग ऑफ ॲक्टिवेशन ऑफ एनर्जी. यामध्ये इथं एनर्जी इकडे घेतलेली आहे आणि प्रोसेस इथं आहे. लोअरिंग ऑफ ॲक्टिवेशन ऑफ एनर्जी यावर तुम्हाला MCQ विचारला जातो, यावर MCQ विचारला जातो. आणि डायग्रॅमचा MCQ तुम्ही मागचे जे पेपर्स असतील त्यामध्ये पाहिला तर डायग्रॅमचा MCQ यावर नक्की विचारला गेलेला आहे. आपल्याला त्यातलं काय घडतंय याचा विचार केला की मग आपल्याला MCQ चुकायचं काही कारण नाही. तर एवढे कन्सेप्ट या एन्झाईमचे आपण स्टडी केलेले आहेत. एन्झाईम तसं फार डिटेल आहे, परंतु आपल्याला गरजेचं जेवढं आहे तेवढं आपण स्टडी केलेलं आहे. आता मेजॉरिटी क्वेश्चन्स जे यावर विचारले जातील ते तुम्हाला नक्की सोडवता येतील. नक्की